नमस्कार सर्वांना। तर आज आपण बनवत आहे आंबट गोड चवीचे कैरीचे लोणचे। चला तर मग आपण हे लोणचं कसं बनवायचं आहे त्याची रेसिपी बघूया। नमस्कार सर्वांना। तर श्रीज किचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवूया 2 किलो कैरीचे आंबट गोड लोणचे। त्यासाठी मी इथं 2 किलो कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहे आणि याचे असे छान छान छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। तर चला तुम्हाला मी याच्यासाठी काय काय साहित्य लागत आहे ते सांगत आहे। चला तर मग आपण याचं योग्य प्रमाण बघूयात। यासाठी मी इथे 2 किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत। त्यासोबत चला तर आपण मसाल्याचे योग्य प्रमाण बघूयात। त्यासाठी मी इथे घेतलेले आहे 100 ग्रॅम बडीशेप, 50 ग्रॅम मेथी, 50 ग्रॅम लाल मिरची पावडर, 2-3 चक्री फूल आणि 10 ग्रॅम सुंठ घेतलेले आहे। तर 20 ग्रॅम लवंग घेतलेले आहेत। 5 ग्रॅम मी मोठी विलायची आणि 5 ग्रॅम छोटी विलायची घेतलेली आहे। त्यासोबत 5 ग्रॅम मी मिरी आणि 5 ग्रॅम दालचिनी घेतलेली आहे। 4-5 तमालपत्र घेतलेले आहे। 100 ग्रॅम हळद घेतलेली आहे। 100 ग्रॅम मोहरी डाळ घेतलेली आहे आणि 20 ग्रॅम आपण अख्खा खडा हिंग घेतलेला आहे। आणि यासोबत आपण 1 किलो किसून गूळ घेतलेला आहे। तर मसाल्याचे योग्य प्रमाण बघूयात। त्यासोबत मी इथे 300 ग्रॅम मीठ घेतलेला आहे। 100 ग्रॅम अख्खी मोहरी, या ठिकाणी आपली बडीशेप छान भाजून झालेली आहे। आता आपण मोहरी भाजून घेऊ। हे बघा, मोहरी पण आपण छान खमंग भाजून घेतलेली आहे। आता आपण मेथी भाजून घेऊया। मेथी पण छान खमंग भाजून घ्यायची। बघा, आपली मेथी पण छान भाजून झालेली आहे। छान भाजली ना तर त्याचा कडवटपणा थोडासा कमी होतो। या ठिकाणी आपण लवंग, काळी मिरी आणि दालचिनी, त्यासोबत चक्री फूल आणि सुंठ, मोठी विलायची आणि छोटी विलायची, हे सर्व एक सोबतच भाजून घेऊया। त्याला कुठल्याही तेलाचा उपयोग करायचा नाही। सर्व मसाले सुकेच भाजून घ्यायचे आहेत। आता आपण मोहरीची डाळ भाजून घेऊया। आता आपले सर्व मसाले हे छान भाजून झालेले आहेत। आता आपण याला मिक्सर मधून थोडंसं जाड याची भरड करून घेऊया। हे बघा, आता आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मसाले छान थोडे जाडसर बारीक करून घेतलेले आहे। आता आपण हे एक मोठं गमेलं घेऊया। त्यामध्ये आपण मीठ घेऊया। जाडच मीठ वापरायचं। त्याच्यासोबत हळद घेऊया। त्याच्यावरती जाईल अख्खी मोहरीची पावडर, थोडीशी जाड भरडून घेतलेली बडीशेप आणि मोहरी पावडर आणि तमालपत्र, हे आपण जाड लवंगची, मिरीची आणि दालचिनीची, विलायचीची भरड करून घेतलेली आहे। हे सुंठ पावडर, गुळ असल्यामुळे सुंठ पावडर घालावीच लागते। लाल मिरची पावडर आणि या ठिकाणी घेतलेलं आहे आपण एक अख्खं मसाल्याचं पॅकेट। आणखी अर्धा असं आपण
2 किलोला 1.5 मसाल्याचं पॅकेट वापरलेलं आहे. आणि याच्यावर जाईल हिंग. आता आपण या ठिकाणी छान एकदम कडक तेल करून घेतलेलं आहे. हे बघा, खूप कडक तेल करून घेतलेलं होतं. आता हे पूर्ण कडक तेल आपण या सर्व मसाल्यावर घालून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होईल, सर्व मसाले छान तळून निघतात. आपण 2 किलो कैरीसाठी साधारणतः आपण 1 लिटर तेल घेतलेलं आहे. हे सर्व मसाल्याचे मिक्स करून घ्यायचे. पुन्हा तेल त्यामध्ये टाकून द्यायचं. बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे. आणि हा मसाला पूर्ण थंड होऊन द्यायचा, मगच त्याच्यात कैऱ्या टाकायच्या. आपण ज्या काही कैरीच्या पुडी करून घेतलेल्या आहे ना, त्या या पूर्ण थंड होऊन द्यायच्या. याला थंड व्हायला जवळपास 2-3 तास लागतात. उन्हाळा असल्यामुळे लवकर तेल थंड होत नाहीये. आता उरलेलं तेल पण यामध्ये सगळं मिक्स करून घेऊ. खूप छान सुगंध सुटलेला आहे. आता हे पूर्ण थंड झालं का, मगच याच्यामध्ये कैरीच्या फोडी आणि हा 1 किलो गूळ मिक्स करायचा आहे. हे बघा, आता हे थोडंसं थंड होत आलं का, त्याच्यामध्ये आपण हा गूळ घालून घेऊया. आपण 1 किलो गूळ बारीक किसून घेतलेला आहे ना, तो आता हे तेलामध्ये घालून घेऊया. आणि याला मिक्स करून घ्यायचं. हे बघा, आता आपलं मिश्रण छान थंड झालेलं आहे आणि त्यामध्ये आपण जो काही गूळ टाकलेला होता ना, त्याचा पण छान पाक सुटलेला आहे. आता आपण यामध्ये त्या फोडलेल्या कैऱ्या मिक्स करून घेऊया. हे बघा, आता आपण या कैऱ्यामध्ये मिक्स करून घेऊया. हे बघा, आता आपण सर्व कैऱ्यांना तो मसाला मिक्स करून घेतलेला आहे. थोडं आपण याला असंच ठेवून देऊया. हे बघा, आपण जे काही मिश्रण करून ठेवलेलं होतं ना, त्याला 4-5 तासानंतर त्या गुळाला किती छान पाक सुटलेला आहे. हे गुळाचा छान पाक तयार झालेला आहे. आता त्याला वरून आपल्याला काहीही टाकायची गरज नाही. खूपच छान लोणचं तयार झालेलं आहे. सर्व साहित्याचं योग्य प्रमाण जर वापरून हे लोणचं तुम्ही सेम अशाच ह्याच पद्धतीनं बनवलं ना, तर तुम्हाला 1 का 2 वर्ष ते आरामात टिकते.
हे पहा, आता आपण बरणीमध्ये हे कैरीचे लोणचे भरूयात। याला आता खूप छान खार सुटलेला आहे, खूपच छान। चला तर आपण आता याला ह्या बरणीमध्ये भरून घेऊया। यामध्ये खाली 1 किंवा 2 चमचे हिंग टाकून घ्यायचा आहे। थोडीशी हिंगाची धुरी पण दिलेली आहे, पण तळाला थोडंसं हिंग जर टाकला ना तर ते खूप दिवस टिकते। असं आता थोडं थोडं करून आपण बरणीत भरून घेऊया। हे बघा, आपण आता लोणचं बरणीमध्ये भरून घेतलेलं आहे। हे आपलं आंबट गोड लोणचं आहे आणि या ठिकाणी मी तिखट लोणचं पण बनवलेलं आहे। तर चला आपण या बरण्यांना आता कॉटनच्या रुमालाने छान बांधून घेऊया। त्याने काय होईल, कॉटनमुळे ते हवा खेळती राहते आणि लोणचं मुरायला पण मदत होते। जर तुम्हाला ही लोणचं बनवण्याची पद्धत आवडली असेल तर तुम्ही श्रीज किचन या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।